राज्याच्या राजकारणामध्ये काका पुतण्याच्या जोड्या सतत चर्चेमध्ये असतात आणि अशामध्येच शोभा फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस या काकू आणि पुतण्याच्या जोडीने सुद्धा राजकारणामध्ये आपला वेगळाच ठसा उमटवलेला आहे। फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। देवेंद्र फडणवीस राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस अगदी उमेदीच्या काळात त्यांची जी राजकारणातली जी तालीम मिळाली ती त्यांच्या काकूंकडून। शोभाताई आपल्यासोबत आहेत। शोभाताई, सर्वप्रथम फडणवीस कुटुंबाला अभिनंदन। तुमच्या तालमीत देवेंद्रजींनी सुरुवातीचे काही राजकीय धडे घेतले। आज काय भावना आहे देवेंद्र परत एकदा जे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहे? मी त्याचं यश असंच मोठं व्हावं आणि खऱ्या अर्थाने त्याच्याकडनं महाराष्ट्राच्या ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून या सगळ्या तो निश्चित पूर्ण करेल आणि पूर्ण करूनच तो मोठा व्हावा अशी आमची इच्छा आहे। आणि त्याची स्वतःची जी प्रगतीची आत्ताची वाटचाल आहे ती त्या दिशेने आहे। त्या काळामध्ये कसं होतं की आम्ही म्हणजे आमचा लढा हा खूप मोठ्या प्रमाणात कठीणच लढा होता त्या काळामध्ये, कारण काँग्रेस स्ट्रॉंग होती आणि जेमतेम आम्ही बीजेपी आता उभारायला सुरुवात झाली होती। त्या काळामध्ये प्रचार करणं, निवडून येणं आणि राजकारण करणं हा खऱ्या अर्थाने मोठा धोक्याचा विषय होता। पण त्या 20 वर्षाच्या काळामधून त्याचं वक्तृत्व आम्हाला तेव्हाही दिसलं। तो प्रचाराला आला। त्यांनी नागपूरमध्येही नितीन गडकरींचा त्या काळात प्रचार केला, आमचाही केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो त्यावेळेला एक वक्ता म्हणून पुढे आलेला आहे। इंदिरा कॉन्व्हेंट का सोडली होती देवेंद्रजींनी? काय झालं, 1975 मध्ये आणीबाणी लागली। त्याच्या वडिलावर त्याचं अत्यंत नितांत प्रेम होतं, तसं माझ्यावरही होतं लहानपणापासून। त्यामुळे आम्ही दोघंही जेलमध्ये गेलो हे त्याच्या मनामध्ये खूप खटकायचं। त्याला असं वाटायचं की इंदिरा गांधींनीच माझ्या काकूला आणि माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकलं। त्यामुळे तो असा रस्त्यावर उभा राहायचा आणि इंदिरा गांधी मुर्दाबाद म्हणायचा। त्याला असं वाटायचं की असं म्हटलं तर मला जेलमध्ये टाकतील, मी माझ्या बाबांसोबत राहील। तेव्हापासून तिच्या मनात एक चीड होती। तो असा हात सुद्धा कोणाला नव्हता दाखवत, कारण त्याला असं वाटत हात दाखवलं म्हणजे पंजा दाखवल्यासारखं होईल, म्हणून तो मूठ दाखवायचा लोकांना। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी इंदिरा कॉन्व्हेंट जे आहे ते त्या काळात सोडलं की मला इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये राहायचंच नाही आहे, मला सरस्वतीमध्येच जायचं आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।